बुलढाणा जिल्ह्यातलं भेंडवळ गाव या गावाची 350 वर्ष जुनी भविष्यवाणीची परंपरा आहे। या भविष्यवाणीकडे फक्त राज्याचंच नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं असतं। देशातला राज्यातला प्रत्येक शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट बघत असतो। पाऊस, पीक पाणी, आर्थिक स्थिती ते देशात सत्ता कोणाची असणार इथपर्यंत भविष्यवाणी केली जाते। यंदाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळमध्ये घटमांडणी करण्यात आली। राजकीय आणि सामाजिक स्थितीसोबतच देशाचा राजा मानसिक तणावात असेल असं भाकीत या भविष्यवाणीत वर्तवण्यात आलंय। सोमवारी सूर्योदयाच्या आधी या घटमांडणीचं निरीक्षण करून वर्षभराचं पीक पाणी, पाऊस, राजकीय आणि देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले। भेंडवळच्या भविष्यवाणीची ही परंपरा नक्की आहे काय? यंदाच्या भविष्यवाणीत कोणते अंदाज वर्तवण्यात आले? यंदा राज्यात पाऊस पाणी कसं असणार आणि देशाच्या राजाबद्दल काय सांगण्यात आलंय, सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी भेंडवळच्या भविष्यवाणीची ही परंपरा आहे काय ते बघूयात। बुलढाणा जिल्ह्यातल्या भेंडवळ गावात अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भविष्यवाणी करण्याची 350 वर्ष जुनी परंपरा आहे। इथं भाकीत घटमांडणी करून वर्तवली जातात। शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय तृतीया या काळात करून वर्षभराचं भाकीत या घटमांडणीत करण्यात येतं। अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या शुभ मुहूर्तावर ही घटमांडणी केली जाते। या घटमांडणीचा मान गावातल्या वाघ घराण्याकडे असल्याचं सांगितलं जातं। 350 वर्षांपूर्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घटमांडणी सुरू केली होती आणि आता त्यांचे वंशज सुद्धा ही परंपरा कायम ठेवून आहेत। अक्षय तृतीयेला वाघ घराण्याचे वंशज गावाबाहेर शेतात घटाची मांडणी करतात। या घटात गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी, मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा अशा प्रकारची 18 धान्य असतात। घटात ही सगळी धान्य गोलाकार पद्धतीनं मांडली जातात। शेत जमिनीच्या मध्यभागी खोल खड्डा करून पावसाळ्याच्या 4 महिन्यांचं प्रतीक म्हणून 4 मातीची ढेकळं ठेवण्यात येतात। त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवली जाते। या घागरीवर पापड, भजी, पुरी, वडा, सांडोळी, कुरडई, करंजी, पिढ्याच्या पानावर सुपारी ठेवून प्रतिकात्मक मांडणी केली जाते। दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आधी या घटात झालेल्या बदलावरून भाकीत वर्तवलं जातं। घटामध्ये रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलाचं पहाटे सूक्ष्म निरीक्षण केलं जातं। हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था तसंच देशातील राजकीय आणि नैसर्गिक संकटाबाबत चाहूल देणारं भाकीत वर्तवण्यात येतं। मातीच्या ढेकळांवरून 4 महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो। विविध धान्यांवरून आगामी हंगामातील पीक कसं राहील हे सांगण्यात येतं। चारा पाण्यासाठी सांडोई, कुरडई तर पुरी निसर्गाशी संबंधित राहते। करंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते। भादली हे रोगराईचं तर पानविड्याकडे राजाच्या गादीचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं। उदाहरणार्थ घटमांडणीतील करंजी हल्ली तर देशाला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं अशी भविष्यवाणी केली जाते। या भविष्यवाणीवर देशभरातल्या शेतकऱ्यांचा अतूट विश्वास आहे। या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पीक पाण्याचं नियोजन करत असतात असं सांगितलं जातं। घटमांडणीचं भाकीत ऐकण्यासाठी राज्यातील विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांतून शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामाला येतात। भविष्यवाणीसाठी या परिसरात हजारोंच्या संख्येनं शेतकरी एकत्रित जमतात। फक्त शेतकरीच नाही तर बी बियाणं कंपन्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांचा आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी इथे गर्दी करतात। यावेळी सुद्धा भेंडवळ आणि आसपासच्या परिसरासह मराठवाडा, खानदेश आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी इथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। अर्थात या घटमांडणीला कोणताही शास्त्रीय आधार नाही, पण 3 शतकांची परंपरा असल्यामुळे बळीराजाच्या या भविष्यवाणीवर विश्वास आहे। हे झालं भेंडवळच्या भविष्यवाणीच्या परंपरेबद्दल। आता या वर्षीच्या भविष्यवाणीत नेमके कोणतं भाकीत वर्तवण्यात आलंय ते बघूयात। चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी घटमांडणी केली होती। सारंगधर महाराजांनी घटातील बदलाचा अभ्यास करून भाकीत जाहीर केलं। सगळ्यात आधी बोलू पावसाच्या अंदाजाबद्दल। घटमांडणीनुसार यंदा पावसाचं चित्र संमिश्र राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पहिल्या महिन्यात पावसाचं प्रमाण कमी राहील, ज्यामुळे पेरण्या मागे पुढे होण्याची शक्यता आहे। दुसऱ्या महिन्यात पावसाचा जोर साधारण असेल तर तिसरा आणि चौथा महिना जोरदार पावसाचा असेल। मात्र काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। तर या 4 महिन्यांच्या नंतर होणाऱ्या पावसामुळे पिकांची नासाडी होण्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय। अनेक भागात महापुरामुळे नुकसान होऊ शकतं असाही अंदाज मांडण्यात आलाय। पिकांबाबत शेतकऱ्यांचं थोडंसं टेन्शन वाढवणारी भविष्यवाणी करण्यात आली आहे। ज्वारी, उडीद आणि तूर ही पिकं सर्वसाधारण येतील, पण त्यांच्यावर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तांदूळ आणि कापसाच्या पिकांतून शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळणार आहे। ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिकं सर्वसाधारण असतील। तीळ, बाजरीची पिकं भरपूर येतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। पण
पीक चांगलं आलं तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पिकांच्या हानीचे संकेत भेंडवळच्या भाकितात वर्तवण्यात आले. यंदा देशाच्या संरक्षण खात्यावर प्रचंड ताण येण्याचे संकेत वर्तवण्यात आले. देशाच्या संरक्षणाचं प्रतीक मानले जाणाऱ्या करडीचे दाणे घटाबाहेर पसरलेले आढळले. याचा अर्थ आगामी काळात देशाचे संरक्षण खातं अडचणीत राहण्याची शक्यता आहे. सीमावर्ती भागात परिस्थिती संवेदनशील राहून शत्रू राष्ट्रांकडून कुरघोडी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे देशाची संरक्षण स्थिती काहीशी कमकुवत भासणार असल्याचे भाकितात म्हटलंय. देशाला सुरक्षिततेच्या बाबतीत जास्त सतर्क राहण्याचे संकेत भेंडवळच्या भविष्यवाणीतून देण्यात आले. आर्थिक आघाडीवर सुद्धा काहीसं नकारात्मक भाकीत वर्तवण्यात आलंय. मांडणीतील करंजी फुटलेली आढळल्यानं देशाच्या आर्थिक स्थितीवर ताण येण्याचे आणि अर्थव्यवस्था काहीशी ढासळण्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय. देशात आर्थिक मजबूतीचा अभाव दिसेल. देशाची आर्थिक परिस्थिती यंदा फारशी मजबूत राहणार नाही. बाजारपेठेत मंदीचं वातावरण राहू शकतं. तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यानं महागाईचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वर्षीच्या घटमांडणीत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घटावर ठेवलेली पुरी गायब झाली आहे. पुरी ही पृथ्वीचं प्रतीक असून पुरी गायब होणं हे भविष्यात येणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचं संकेत असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलंय. राजकीय स्थितीबद्दल बोलायचं तर देशाचा राजा म्हणजेच देशाची सत्ता आणि पंतप्रधानांबद्दल सुद्धा भेंडवळच्या भविष्यवाणीने संकेत दिलेत. मांडणीतील पानविडा जसाच्या तसा कायम असल्यानं देशाची सत्ता किंवा राजा स्थिर राहील असं सांगण्यात आलंय. भेंडवळच्या घटमांडणीत राजाचा प्रतिकात्मक अर्थ देशाचे सर्वोच्च नेतृत्व म्हणजेच पंतप्रधान असा घेतला जातो. या वर्षीच्या मांडणीत देशात सध्याचं नेतृत्व स्थिर राहील. सत्तेत कोणताही मोठा बदल होणार नाही. सत्तेला तातडीचा कोणताही धोका नसल्याचे संकेत देण्यात आले. पण सत्ता कायम असली तरी कारभार करताना राजाला पावलोपावली आव्हानांचा सामना करावा लागेल. राजकीय विरोध, मित्र पक्षांची नाराजी किंवा आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे पंतप्रधानांवर प्रचंड मानसिक ताण असेल असं भाकीत वर्तवण्यात आलंय. लोकसभेत मोदी सरकारचं गेल्या 12 वर्षातलं पहिलंच विधेयक पडल्यामुळे हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी धक्का मानला जातोय. त्यामुळे राजा मानसिक तणावात राहील. ही भेंडवळची भविष्यवाणी खरी ठरणार का हेच आता आगामी काळात पाहावं लागणार आहे. एकूणच भेंडवळच्या भविष्यवाणीला शास्त्रीय किंवा वैज्ञानिक आधार नाही. आजवर ही भविष्यवाणी काही प्रमाणात खरी ठरली आहे तर काही प्रमाणात त्याचे अंदाज चुकले सुद्धा आहे. पण परंपरेचा आधार असल्यामुळे आजही यावर अनेकांचा विश्वास आहे. भेंडवळच्या भविष्यवाणीच्या या परंपरेबद्दल तुम्हाला काय वाटतं? यंदाची भेंडवळची भविष्यवाणी खरी ठरणार की खोटी ठरणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.